नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता निवडणुकीचे निकाल लागून 3 दिवसापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे. म्हणजे अंतिम निकाल आल्यापासून, कारण मी बोलतोय ती 26 नोव्हेंबरची तारीख आहे आणि 23च्या रात्री निकाल पूर्ण जवळजवळ आलेले होते यावेळेला. आणि मोजणीपासून 4 दिवस झाले आपण समजू. आणि तेव्हापासून माध्यमांमध्ये सरकार बनवण्याची जी घाई चालली होती त्याविषयी मी संपूर्ण मौन पाळलं होतं. कारण हातात काही नक्की खात्रीपूर्वक माहिती नसेल तर त्यावर बोलू नये, हा माझा दंडक आहे. आणि म्हणून मी शक्यतो टाळत असतो की कुठच्याही बिनबुडाच्या बातम्या किंवा माहिती आपल्याकडून जाऊ नये म्हणून. पण आत्ता जी माहिती 26च्या रात्री मला मिळालेली आहे त्यानुसार या निवडणुकीनंतरचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा, म्हणजे अर्थातच देवेंद्र फडणवीस असणार आहे असं मी सांगू शकतो. कारण मी ज्यांना विश्वासार्ह मानतो अशा गोटातून मला मिळालेली ही माहिती आहे. मी सूत्र वगैरे असल्या गोष्टीत जात नाही. नेहमी सांगतो मी, अगदी काल संध्याकाळी पण टाकलेला जो विषय आहे 26 तारीखच्या रात्री म्हणजे आज संध्याकाळी टाकलेला, की सरकार बनवणे म्हणजे ब्रेकिंग न्यूज नसते, हे मी ठणकावून सांगितलं होतं. कारण ज्या प्रकारचा खुळेपणा माध्यमामध्ये चालले गेले 2-3 दिवस, त्याविषयी मी मौन धारण केलं होतं. कारण शेवटी सरकार बनवायचं ज्यांनी, आपण प्रेक्षक असतो. आणि प्रेक्षक म्हणून आपण क्रिकेटच्या मैदानावर स्टेडियममध्ये बसलेले असू किंवा एखाद्या नाट्यगृह चित्रपटगृहामध्ये बसलेले असू, जेव्हा आपण प्रेक्षक असतो तेव्हा प्रेक्षकच असतो. आणि पटकथा लिहिली जात असो, लिहिलेली उलगडतली जात असो किंवा घटनाक्रम घडत असो, त्यामध्ये आपण सहभागी नसताना जणू काय आपणच सोंगट्या वगैरे मोहरे हलवतोय अशा भाषेत जेव्हा बोललं जातं ते मला नेहमी हास्यास्पद वाटतं. कारण राजकारण करणारे कोणीही साधू संत नसतात. हा, काही लबाड असतात, काही प्रामाणिक असतात, पण साधू संत नसतात. आणि ही माणसं किती हळवी, कितीही लबाड असली तरीही व्यवहारी नक्की असतात. आणि म्हणूनच राजकारण, आणि प्रामुख्याने सत्तेचं राजकारण, हे व्यवहारावर चालतं. आणि जे व्यवहारी असेल तेच केलं जातं. आणि म्हणूनच मला याविषयी खात्रीलायक बातमी आल्याशिवाय यावर बोलायचं नाही, हे मी सुरुवातीपासून ठरवलं होतं. आणि म्हणूनच मी त्याविषयी बोलत नव्हतो. बाकी सगळे धुमाकूळ घालत होते, हा होणार तो होणार. पण ज्या वेळेला आजच्या संध्याकाळी, म्हणजे 26 तारीखच्या संध्याकाळी अचानकपणे, कालपर्यंत एकनाथ शिंदे यांना खोकेसूर, खोकेवालं सरकार म्हणून हिणवणारी जी माध्यम युती, जे पत्रकार होते, त्यांना अचानक एकनाथ शिंदे यांच्याविषयी जो उमाळा आलेला आहे की आता उद्धव ठाकरे यांच्याशी जसा दगाफटका 5 वर्षापूर्वी केला तसंच आता एकनाथ शिंदेना सुद्धा मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवून वगैरे वगैरे भाजपच्या कारस्थानाची माहिती तपशीलवार यायला लागली, तेव्हा मात्र माझ्या मनात शंका आली. आणि मी ठरवलं की आपल्या परिचयाची जी महत्वाची माणसं आहेत त्यांच्याकडे चाचपणी करायची आणि आवश्यक त्या गोटातून जी काही शक्य होईल ती माहिती काढायची आणि आपल्या लोकांसमोर मांडायची. तेव्हा मला कळलेली माहिती स्पष्ट आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांना महायुतीचा मुख्यमंत्री केला जाणार, ही मला मिळालेली विश्वासार्ह माहिती आहे. आता त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होतील का, अजितदादा काय करतील, की उद्धव ठाकरे सारखा बंडाचा पवित्रा एकनाथ शिंदे घेतील, याविषयी चर्चा रंगायला लागल्या. आणि म्हणून मग ही माहिती काढली. तेव्हा मला कळलं की जवळपास देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीमध्ये 99.99% एकमत झालेलं आहे, सहमत झालेलं आहे. फक्त हे जगासमोर कसं पेश करायचं याविषयी आत्ता खलबत चालू आहेत. म्हणजे ती घोषणा
भाजपच्या प्रभारी कोणी दिल्लीच्या नेत्याने करायची, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डानी करायची, अमित शहानी करायची, की मग महायुतीच्याच काही तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून एकत्र पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव घोषित करायचंय याविषयी थोडा घोळ चालू आहे. पण जे काय होणार आहे त्यातून फार मोठी घडी विस्कटली जाईल अशी शक्यता नाही, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे. आता आपण यामागचं तर्कशास्त्र समजलं पाहिजे. तुम्हाला आठवत असेल तर जून 2022 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे सरकार पडलं आणि राज्यपालांकडून विरोधी नेता असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांकडून आमंत्रण मिळालं की तुम्ही पर्यायी सरकार बनवणार का, तेव्हा देवेंद्र फडणवीस सगळे आमदार आपले पाठीराखे गोव्यात ठेवून मुंबईला आलेले एकनाथ शिंदे यांच्या सोबत राज्यपालांची भेट घेतली होती आणि राज्यपालांकडून सरकार बनवण्याचं पत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा खुद्द देवेंद्र फडणवीसांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत केलेली होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत समोर बसलेल्या पत्रकारांपासून वेगवेगळ्या वाहिन्यांवर लाईव्ह दाखवलं जात असताना ऐकणारे जे श्रोतागण होते त्या सगळ्यांच्या डोक्यात एकच नाव होतं, ते म्हणजे मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. अशी घोषणा करून निवडणुकीला सामोरे गेलेले देवेंद्र फडणवीस आता परत मुख्यमंत्री होणार आणि बहुधा एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री असतील ही अपेक्षा होती. पण ज्या क्षणी सरकार बनवण्याची घोषणा करताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगून टाकलं की सरकार आम्ही बनवणार आहोत, पण त्या सरकारमध्ये मी नसेल आणि एकनाथ शिंदे हे पुढचे मुख्यमंत्री असतील, तेव्हा समोर बसलेल्या पत्रकारांपासून लक्षावधी वेगवेगळ्या वाहिन्यांवरचे ऐकणारे श्रोते प्रेक्षक होते ते सुद्धा हबकून गेले होते, हबकून गेले होते. कारण देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं मी सरकारमध्ये सुद्धा असणार नाही, मी संघटनेचं काम करणार आहे. पण प्रत्यक्षात 2 तासाने जेव्हा शपथविधी झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्या दबावाखाली त्याच मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री व्हावं लागलं आणि पहिल्यांदा थोड्या इकडे तिकडे करणारे देवेंद्र फडणवीस अखेरीस 2 तासामध्ये उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाले आणि त्यांचाही शपथविधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच झाला होता. शिंदे यांच्या 40 आमदारांच्या 2.5 पटीपेक्षा जास्त आमदार ज्या नेत्याच्या पाठीशी होते त्याने आपला मान सन्मान अभिमान अहंकार सगळं गुंडाळून पक्षासाठी दुय्यम स्थान पत्करलं आणि ते सरकार आलं होतं जे 2.5 वर्ष चाललं आणि नंतर वर्षभरातच त्या सरकारमध्ये विरोधी नेता असलेले अजितदादा आणखीन 40-42 आमदार घेऊन सहभागी झाले आणि त्यातून चाललेली एकत्र झालेली जी महायुती आहे तिला मतदाराने 230 इतकं अफाट बहुमत दिलं असताना आज त्यामध्ये बेबनाव निर्माण व्हावा असा प्रयास शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपासून प्रत्येक जण करतोय आणि त्यातूनच या बातम्या येत आहेत की एकनाथ शिंदे नाराज आहेत. आणि ह्या बातम्या यायला लागल्या तेव्हा मला वाटलं की आपण आता हा विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे, आपण चौकशा केल्या पाहिजेत, माहिती मिळवली पाहिजे आणि त्यातून जी माहिती मिळाली ती माहिती अर्थात माझ्यापुरती असेल असं नाही, ही बातमी कुठून ना कुठून पर्कोलेट होते आणि इतर माध्यमांसमोर पर्यंत जाऊन पोहोचते आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी आल्यानंतर मग एकनाथ काय करणार यावर गुप्तगू सुरू झालं, चर्चा सुरू झाल्या आणि अचानक सगळ्यांना त्या खोके 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 म्हणून दिवसलेला एकनाथ शिंदे, विकला गेलेला गद्दार मिंदे शिंदे याच्याविषयी उमाळा आला, पान्हा फुटला की बघा 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 बिचाऱ्या एकनाथ शिंदेची अवस्था काय झालेली आहे. ते स्वाभाविक आहे. याला मगरीचे अश्रू किंवा पुतना मावशीचं दूध म्हणतात मराठीमध्ये.
म्हणजे कालपर्यंत जो माणूस तुम्हाला आवडत नव्हता, ज्याला तुम्ही मिंदे म्हणून हिणवत होता, खोके म्हणून डिवचत होता, त्याचा मान सन्मान अभिमानाची चिंता त्यात सगळ्या टीकाकारांना आणि निंदकांना वाटायला लागली. कारण स्वाभाविक आहे की महायुतीमध्ये जागा वाटपापासून सरकार बनवण्यापर्यंत जी एक सुरी एकजूट दिसते आहे, तिच्यात कुठेतरी बिब्बा घातला पाहिजे. म्हणूनच हा उमाळा शिंदे विषयी आलेला आहे. पण तुम्ही शिंदे असोत, अजितदादा असोत किंवा भाजप असो, या सगळ्यांचा सूर बघितला तर साधारण प्रत्येक पक्षाचे कुठलेही नेते आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असा आग्रह धरताना बोलताना दिसतात. पण तरीही जेव्हा आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं बोललं जातं, तेव्हा आणखीन एक पुष्टी जोडली जाते. शेवटी तीनही पक्षाचे सर्वोच्च नेते एकत्र बसून निर्णय घेतील आणि जो निर्णय भाजपच्या सगळ्यात सर्व श्रेष्ठींकडून, हायकमांडकडून सांगितला जाईल तो सगळ्यांना मान्य असेल. आणि खुद्द एकनाथ शिंदेनी तेच सांगितलं, तेच अजितदादांनी सांगितलं, तेच भाजपच्या नेत्यांनी सांगितले. आणि त्यामुळे एक गोष्ट साफ होते की मुख्यमंत्री कोण होणार. 3 पक्ष आहेत युतीमध्ये आणि त्या 3 पक्षांपैकी कुठलाही नेता हा मुख्यमंत्री झाला तरी तो स्वीकारला जाईल. ही जी भाषा तिन्ही पक्षातून एक सुरी येते, त्याचा अर्थ कुठेतरी सहमती झालेली आहे याची ग्वाही मिळते. आणि मी सुद्धा ज्या प्रकारे ही माहिती काढायचा प्रयत्न केला, तर माझ्यासाठी अत्यंत विश्वसनीय असलेल्या गोटातून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील याची खात्री मला देण्यात आली. पण त्या पलीकडे आणखीन एक गोष्ट आहे की बहुधा 2.5 वर्षापूर्वी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनीच एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर केलं होतं, तसंच देवेंद्र फडणवीसांचं नाव एकनाथ शिंदे आत्ता जाहीर करतील, यावेळेला जाहीर करतील असंही मला सांगण्यात आलं. आणि या दृष्टीने जे जे तर्क मांडायचे, ज्या ज्या गोष्टी मांडायचे, जे जे मुद्दे मांडायचे, त्या दृष्टीने तयारी चालू आहे की आजचा निवडणूक जिंकून आणणारा मुख्यमंत्री हा स्वतःच पुढाकार घेऊन आपल्या जागी देवेंद्र फडणवीसांचं नाव सुचवतो. तर का सुचवतो याविषयी शेकडो प्रश्न विचारले जातील, पण असं पहिल्यांदाच बिलकुल झालेलं नाही. तुम्हाला आठवत असेल तर मला वाटतं 2004च्या निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीने निवडणूक जिंकलेली होती. आणि तरीही निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुशील कुमार शिंदे यांना बाजूला करून त्यांच्या जागी विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. तेव्हा असं काही पहिल्यांदाच होत आहे की निकाल एक चेहरा दाखवला आणि नंतर निकालानंतर चेहरा बदलला, असं काय पहिल्यांदा होतंय असं नाही. अगदी काल परवा मध्य प्रदेशात सुद्धा शिवराज सिंग चौहान यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली गेली, पण प्रत्यक्षात मुख्यमंत्रीपदी दुसराच उमेदवार भाजपने पुढे गेला होता. असो, मुद्दा इतकाच आहे की मला कळलेली माहिती ही अशी आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की हे जर होणार असेल तर मग एकनाथ शिंदे हा महाराष्ट्राच्या राजकारणातला भविष्यातला एक दीर्घकालीन चेहरा बनतो. एवढ्यासाठी बनतो की ज्या माणसाला सत्तेचा ताबडतोब हव्यास नाही, हवं काय ते आत्ता, नाही तर सगळं बुडवा, ही जी उद्धव ठाकरेंसारखी किंवा शरद पवारांसारखी नीतिमत्ता असते, राजकीय नीती असते, एकनाथ शिंदे त्या पलीकडचे आहेत, त्या पलीकडचे आहेत. आणि म्हणून जागा वाटण्यात सुद्धा त्यांनी खळखळ केली नाही. भाजप सारख्या पक्षाला 148 जागा आणि एकनाथ शिंदे यांना जवळजवळ 85 जागा मिळाल्या. गेल्या वेळच्या आमच्या इतक्या जागा होत्या असाच दावा करायला गेल्यास
एकनाथ शिंदेना अधिक जागांसाठी अडवणूक करता आली अशी, पण त्या ती केली नाही आणि कमीत कमी जागा घेऊन उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक आमदार शिवसेनेच्या नावावर त्यांनी निवडून आणले. हा जो समजूतदारपणा आहे, संयम आहे, लवचिकता आहे, ही एखाद्या दीर्घकालीन राजकारण्याची सगळ्यात मोठी लक्षणं असतात आणि ती एकनाथ शिंदे मध्ये गेल्या 2.5 वर्षात वारंवार दिसलेली आहे. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगारण्यापासून मुख्यमंत्री झाल्यावर युती चालवताना जी लवचिकता त्यांनी दाखवली, अजितदादा नंतर युतीत आले तर त्यांना मंत्रिपद देताना आपल्या आमदारांना जी मिळू शकली असतील ते मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं, तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदेनी जो लवचिकपणा दाखवलाय तो एक दीर्घकालीन राजकारण करू इच्छिणाऱ्या नेत्याचा आत्मविश्वास असतो. लवचिकता म्हणजे नमतं घेणं नसतं मित्रांनो. राजकारणामध्ये अनेकदा लवचिकता दाखवावी लागते आणि ती दाखवली तर तुम्ही टिकत असता आणि राजकारणात टिकला नाही तर तुम्ही संपत असता. मोडेन पण वाकणार नाही हे वाक्य वगैरे नाटकात सिनेमात फार उत्तम आहे, पण व्यवहारामध्ये ते वाक्य चालत नाही आणि म्हणून लवचिकता दाखवावी लागते. आपली वेळ येईपर्यंत उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदेनी बंड केलं नाही. नंतर त्यांनी सांगितलं आपला वारंवार ठाकरे परिवाराकडून कसा अपमान केला जात होता. उद्धव ठाकरेच नाहीत, त्यांचे चिरंजीव असोत किंवा पत्नी असोत किंवा त्यांचे नातलग असोत, त्यांच्याकडून सुद्धा एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख किंवा अपमानास्पद वागणूक हे सगळं त्यांनी सहन करत करत आपली वेळ येईपर्यंत आणि आपल्याला योग्य संधी मिळण्यापर्यंत सहनशीलता दाखवली आणि लवचिकता दाखवली. अशी लवचिकता दाखवणारा जो माणूस असतो तो राजकारणात दीर्घकाळ टिकतो आणि असा माणूस जर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या संगतीत राहिला तर दीर्घकाळ महाराष्ट्राचं राजकारण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सहज शक्य होत असेल. एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून नाव सुचवायचं तर त्याच्या मागे काही कारण आहे ते सुद्धा लक्षात घ्या. आतापर्यंत शिवसेनेतून किंवा कुठल्या कुठल्या पक्षातून अनेक जण फुटले असतील, पण ज्या प्रकारची ताकद गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसमोर बोलले होते की आपल्याला आपल्या पाठीशी महाशक्ती आहे, जर त्या महाशक्तीने आपल्याला राजकारणात एक ठाणा जिल्ह्यापुरता अडकलेला एक नेता होता त्याला महाराष्ट्रव्यापी नेता बनवलं असेल आणि शिवसेनेसारख्या अत्यंत बंदिस्त आणि केडर बेस पार्टीला आपल्या हवाली करण्यापर्यंत मदत केली असेल तर मग त्या नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. ते जर आपल्याला आज मुख्यमंत्री पदावरून बाजूला करत असतील तर भविष्यात आपल्याला यापेक्षा मोठं करू शकतील, यावर विश्वास ठेवण्याची लवचिकता आणि संयम एकनाथ शिंदे दाखवू शकतात असं मला वाटतं. आणि म्हणून ही माहिती जिथून मला मिळाली तिचा अर्थ एवढाच होतो की हे नाव फायनल झाले आणि एकनाथ शिंदे हेच देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव सुचवतील. कारण सरळ आहे मित्रांनो. कारण असं आहे की मी पुन्हा येईन असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये निर्विवाद बहुमत युतीला मिळवून दिलं होतं, पण उद्धव ठाकरेंनी दगाबाजी केली, शरद पवारांनी उचापतखोरी केली आणि तेवढं करून थांबले नाहीत तर जनतेने ज्याला मुख्यमंत्री म्हणून निवडलं होतं त्याला पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला म्हणून अपमानित केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर परत आलात पण दुसऱ्या कोणाचे तरी दुय्यम म्हणून आलात म्हणून हिरावलं होतं. अशा देवेंद्र फडणवीसांना परत एकदा मुख्यमंत्री करण्याचा सगळ्यात मोठा पॉलिटिकल पॉइंट हाच असतो, मी परत आलो, मी तुमचे पक्ष संपून आलो आणि सुनामी अशी आणली की त्याच्यात तुमचे पक्ष पूर्णपणे वाहून गेले. हे सांगण्याची संधी देवेंद्र फडणवीसांना देणं हे भाजप हायकमांडला सुद्धा आवश्यक आहे आणि तितकंच त्यामध्ये
आपलं योगदान देणं हे एकनाथ शिंदेनी सुद्धा आवश्यक आहे. तुम्हाला आठवत असेल, एकनाथ शिंदे आणि विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळेला सांगितलं होतं की आपल्या बाजूला बसलेले देवेंद्र फडणवीस हे तर सगळ्यात मोठे कलाकार आहेत, आमच्यापेक्षा ते कलाकार आहेत. म्हणजे आपल्याला मुख्यमंत्री बनवण्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग, योगदान हे देवेंद्र फडणवीसांचं आहे. हे ऋण सुद्धा विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळेला बोलताना एकनाथ शिंदेनी बोलून दाखवलं होतं आणि कदाचित आता ते ऋण चुकत करण्याची वेळ आली आहे. हे सत्य स्वीकारून एकनाथ शिंदे सुद्धा या तडजोडीला तयार झालेले असू शकतात किंवा त्यांनी व्हावं असं माझं मत आहे. राजकारणात तुम्ही दीर्घकाळ टिकून राहायचं असेल तो जो आपला बगलबच्चा होता, आपला चेला होता, असे सुशील कुमार शिंदे जेव्हा युपीएच्या काळात गृहमंत्री झाले तेव्हा त्या सरकारमध्ये शरद पवार हे दुय्यम मंत्री म्हणून, सभागृहाचा नेता कोण होता? सभागृहाचा नेता सुशील कुमार शिंदे होते आणि त्या युपीए मध्ये शरद पवार एक सामान्य मंत्री म्हणून, कृषी मंत्री म्हणून काम करत होते. पण अजूनही टिकून आहेत. सुशील कुमार रिटायर झाले. सांगण्याचा हेतू हा की ती लवचिकता एकनाथ शिंदे यांच्याकडे मला दिसते आणि म्हणूनच आज जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि त्याचा हायकमांड सगळी यंत्रणा आणि सगळी शक्ती घेऊन एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभं राहिलं असेल, तर आज भाजपची गरज असेल तर एकनाथ शिंदे सुद्धा आपली सगळी प्रतिष्ठा आणि ताकद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्या मागे उभे राहतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. जाता जाता मला कळलेली तारीख पण सांगू शकतो, 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबर रोजी हा शपथविधी होऊ शकतो. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.